आज आम्ही गेलतो नवसाला पावणारे हनुमान मंदिराकडे. जाताना असला पाऊस आला, गाडी जाम झाली आणि भलती बेजार झाली. आता एवढे कुठाने झाले म्हणले पूर्ण व्हिडिओ तो बघा. असं कसं पहिल्यापासून बघा ना. तर भावांनो राम राम. सकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही निघलो होतो हनुमान मंदिर पाहायला. राहुलच्या हॉटेलवर चहा घेतला आणि पैसे काढायला माधवमेत गेलो. आता बँकेतून इतके पैसे काढले म्हणले एवढे उडूस ढिलं पडायचं नाही. बरं तुम्ही असं कुठं फिरायला गेला असेल तर आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. त्यातली त्या दरम्यान आउटसाईडने गाडी घातली, मारता मारता वाचलोत गाड्या. बरं तुम्ही एवढे व्हिडिओ पाहता, लाईक करता, आपल्या आयडीला फॉलो काऊन करीत नाही? तेवढं करून घ्या राव. 1 सेकंद लागतो. हे धर्म दवाखान्यात आलता, नेमकं काय दुखत होतं मला सांगा ना, काय मिळेल काय नेमकं. बरं चला आता तुम्हाला नवसाला पावणारा हनुमान मंदिर दाखवतो. आम्ही डायरेक्ट श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर वायभटवाडीकडे आलो. आता तुम्ही इथं कधी आला असेल तर कमेंट मध्ये सांगा. हेच ते हनुमान मंदिर नवस केला कीच पावतोय. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या आयडीला फॉलो करा. चला आता इथलं दर्शन घेऊन इथली मूर्त पण दाखवतो तुम्हाला. तिथे गेल्या गेल्या खडी साखर नारळ घेतलं, फोल्डन आतमध्ये दर्शनाला गेलो. इथली हनुमानाची मूर्ती असली भयानक आहे का नाही नाथकुळा. इथं दर शनिवारी भरपूर गर्दी असती बरं का. गावाकडे जाताना असला पाऊस लागला, भलती बेजार झाली. गावाकडे जाताना छोट्या आपला मित्र भेटला बीड मध्ये. लय दिवसांनी गाठ पडली होती, चल म्हणलं चहा पाहिजे. त्यातली त्यात यांनी गाडी घेतली होती. बरं कुणाला लागली तर सांगा, देऊ हिशोबात जुळून. आम्ही चहा घेतला आणि गावाकडे आलो.